लपंडाव या मालिकेच्या 17 फेब्रुवारीच्या भागात इथे आपण पाहत असतो की आता कान्हा त्याच्या माशी बोलत असतो आणि करण देखील तिथेच उभा असतो. आता कान्हा बोलत असतो की उद्या सरकारची महत्त्वाची मीटिंग आहे, तेव्हा मी कंपनीचे नावं त्यांना सुचवणार आहे. हे सर्व काही बोलणं सुरू असतानाच इथे येते ती म्हणजे सरकार. आता सरकार आल्याबरोबर इथे काय चालू आहे असं म्हटल्याबरोबर खरं तर मला देखील कळतं की इथे ती आलेली आहे. तेव्हा इथे करण आणि कान्हा पुरते इथे घाबरलेले असतात. आता कान्हाने परदेशातून तो लॅपटॉप इथे बंद केलेला असतो. आता इथे ती सरकार परत समोर येते आणि म्हणत असते की मी काय म्हणाले, इथं काय सुरू आहे. आता लगेच कान्हा म्हणतो असतो की मी तुम्हाला सांगू कसं सरकार. तेव्हा सरकार म्हणते की सांग ना, तुला जसं सांगायचंय तसंच सांग. आता इथे खरं तर कान्हाने टोन बदललेला असतो त्याच्या बोलण्याचा. आता इकडे तो म्हणत असतो की मैत्री हा विषयच मी कसा सुरुवात करू ना हेच मला कळत नाही. हा मित्र माझा करण चाळीतला तुम्हाला तर माहीतच आहे ना, तर आमची मैत्री खूप घट्ट आहे ना. आम्ही चाळीत दररोज भेटायचो, पण मात्र आता कित्येक दिवस झालं आमची भेटच झाली नाही. त्याला माझी आठवण आली ना, तो म्हणून डायरेक्टच मला भेटायला आले असतो. आता इथे करण देखील हा 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 असं म्हणून खरं तर हा चांगला ड्रामा इथे करत असतात. आता इथे कान्हा लगेच त्याला गळा भेट वगैरे करतो. आता लगेच सरकार म्हणत असते मैत्री वगैरे सर्व काही ठीक आहे, पण मात्र हा लॅपटॉप इथे काय करत. आता कान्हा आणि इथे करण असतो तो एकाच सुरात दोघं वेगळे वेगळे बोलतात. म्हणजे आता इथे कान्हा म्हणत असतो की सिनेमा आणि करण म्हणत असतो की काम. आता ही सरकार लगेच म्हणते अनफॉर्च्युनेटली तुमची मैत्री एवढी घट्ट नाहीये. काय सांगायचं हे तुम्ही ठरवलं नव्हतं का अगोदर. आता कान्हा भलता हुशार असतो, तो लगेच म्हणतो हा आमचं ठरलंय ना, कामातून वेळ मिळाला की लगेच आम्ही सिनेमा पाहायचा, पण ह्या कामातून आम्हाला वेळच मिळत नाही. त्यामुळेच आता इथे करण हा लॅपटॉप घेऊन आलेला होता सिनेमा पाहण्यासाठी. तेव्हा करण देखील मान हलवत असतो हा 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 असं करून. तेव्हा सरकार म्हणते नक्कीच का. तेव्हा इथे कान्हा म्हणतो 100%. आता लगेच सरकार म्हणत असते की मग हा लॅपटॉप मला उघडून दाखव आता माझ्यासमोर, मला पण बघून दे ना नेमकं तुम्ही कोणता सिनेमा पाहत आहात एवढ्या रात्रीचं, आणि आपण तिघे मिळून सिनेमा पाहूया असं ही सरकार इथे या दोघांना म्हणत असते. तेव्हा इथे कान्हा आणि खरं तर करण देखील फार घाबरलेले असतात. त्यांना वाटतं असतं की आता सर्व काही ते संपलं. सरकार परत रागात म्हणत असते की लॅपटॉप उघड म्हणलेलं तुला कळत नाही का. तेव्हा इथे कान्हा खरं तर लॅपटॉप इथे उघडायच लागलेला असतो. आता त्यांनी थोडासा लॅपटॉप इथे उघडला देखील असतो. तितक्यातच फोन येतो, तो म्हणजे माचा. आता खरं मला तर वाटलं असेल की सरकार इथनं गेलेली असेल म्हणून त्यांनी आता इथे फोन केला होता. मात्र आता ती इथे म्हणत असते की तुला इतक्या रात्रीचा फोन तरी कोण करतं. आता लगेच कान्हा म्हणतो चाळीत ना असन कुणीतरी, हा कसा ह्याला आठवण आली की मला भेटायला आला. तसंच कुणीतरी चाळीतलं असू शकतं, त्याला आठवण आली की त्यांनी केला असेल फोन. चाळीत होतं काय ना सरकार, असे ऋणानुबंध जुडले जातात, आपुलकी. तेव्हा इथे सरकार लगेच करून त्याला शांत बसवते. हा हेच मला ऋणानुबंध, आपुलकी, मैत्री हे सर्व काही बघायचं आहे. त्यामुळेच म्हणते स्पीकर ऑन कर. आता इथे खरं तर कान्हा घाबरलेला असतो. आता फोन उचलून खरं तर कान्हा इथे टोन बदलण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणतो असं हॅलो 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 हॅलो. तेव्हा मात्र मानी बरोबर सर्व काही इथे ओळखलेलं असतं. लगेच आता इथे मा म्हणत असते की अरे आज दुकान में का नाही आले, इतना काम पडा हे छे. आता इथे कानाला बरोबर आठवत असते की मा अशी सखीला देखील बोललेली असते. त्यामुळे तो लगेच म्हणत असतो की तुम्ही कुठनं बोलताय, तुम्ही सखी सदन चाळीतनं बोलताय का. आता लगेच मा म्हणत असते कोण चाल, कसली चाल, कोण बोलतोय तुम्ही. तेव्हा लगेच कान्हा म्हणतो बहुतेक रॉंग नंबर आहे असं म्हणून तो आता इथे फोन ठेवत असतो. मात्र इथे मा विचारच करत असते म्हणजे तेजस्विनी कामत बाजूलाच उभी आहे तर, असं इथे मा विचार करत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला आता इकडे सरकारला खरं जांभळी वगैरे आलेली असते. आता ह्या सर्व गोंधळात सरकार ते लॅपटॉपचं सर्व काही ते विसरलेले असते. आता लगेच कान्हा म्हणतो की सरकार तुम्हाला झोप वगैरे आलेली दिसते, माझ्यामुळे उगाच झोप तुमच्यावर नाराज व्हायची. आता लगेच कान्हा इथे करणला म्हणतोस अरे बाबा लॅपटॉप वगैरे उचल आणि जा तुझा लॅपटॉप घेऊन. हा काय फिल्म वगैरे बघण्याचा टाइम आहे का. या टायमिंगला मोठे लोक तर झोपत असतात, फिल्म वगैरे अजिबात पाहत नाही. असं म्हटल्याबरोबर खरं तर करण पडदिशीन तो लॅपटॉप उचलतो, स्वतःच्या हातात घेत असतो. आता इथे कान्हा लगेच म्हणतो की उरलेली फिल्म आपण उद्या पाहूया, म्हणजेच त्यांचं जे काही काम असतं ते उद्या करूया असं त्याचं इथे म्हणणं असतं. तेव्हा इथे करण म्हणत असतो की माफ करा सरकार. आता लगेच कान्हा म्हणतो की हो हो तुला माफ केलं सरकारने, सरकारचं खूप मोठं मन आहे रे असं म्हणून खरं तर आता इथे करण इथनं गेलेला. आता इथे करण तर गेलेला असतो. सरकार आता काहीतरी बोलायच लागली असते. तितक्यातच लगेच कान्हा म्हणतो आता नाही ना झोपलं तर सकाळी जाग येणार नाही आणि ऑफिसला जायला उशीर होईल. तेव्हा लगेच आता ही सरकार त्याच्याकडे रागानेच पाहते. तेव्हा लगेच कान्हा म्हणतो तुम्हाला नाही हो, मला उशीर होईल म्हणतोय मी, चला आता झोपायला लागेल असं म्हणून इथं खरं तर काढता पाय घेतलेला असतो कान्हाने. मात्र इथे सरकार त्याच्याकडे संशयाच्या नजरेनेच पाहत असतात.
आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी खरंच सखी इथे हॉलमध्ये बसलेली असते. तेव्हा इथे कुल्फी येते. कुल्फी म्हणत असते की सखी दीदी तू करते तरी काय? तेव्हा इथे सखी म्हणत असते की मी क्वेश्चन पेपर सेट करत आहे. तेव्हा इथे कुल्फी म्हणते कुणासाठी? तेव्हा इथे सखी म्हणत असते की ते तर सरप्राईज आहे तुझ्यासाठी. तेव्हा आता इथे कुल्फी खरं कसं तरी चेहरा करून उभा असते. तितक्यातच आता हे सगळेजण चाळीतले जे मुलं असतात ते इथे आलेले असते. सगळे आल्याबरोबर सखी लगे आता कुल्फीला म्हणत असते बघ हे होतं तुझ्यासाठी सरप्राईज. तेव्हा परी म्हणत असते की सखी दीदी खरंच आम्ही तुला खूप मिस करतो ग तिकडे. तेव्हा त्यातलाच एक मुलगा म्हणत असतो की हो तिथे आता खरं तर चाळीत मजाच राहिली नाही. त्यातली दुसरी देखील मुलगी असं म्हणते की तू आणि कानादादा तिथं होते ना तेव्हा किती मजा यायची ना. तेव्हा सखी म्हणते हो मी देखील तुम्हाला खूप मिस करत आहे. त्यामुळेच तर तुम्हाला सर्वांना इथे मी बोलवलेलं आहे. आता मी काय सांगते ते लक्ष देऊन ऐका. तेव्हा ते सर्वच एका सुरात म्हणत असतात की हो. तेव्हा ते सखी म्हणते म्हणजे तुम्ही खूप आगाऊ झालात आता. तेव्हा परत एकदा सगळेजण म्हणत असतात की हो. आता खरं तर सगळी त्यांना शांत करण्यासाठी म्हणत असते की खरं शांत बसा तुम्ही आता आणि मी काय म्हणते ते लक्ष देऊन ऐका. आता दररोज ह्या टायमिंगला तुम्ही 2 तास इथे येऊन अभ्यास करायचा, मग खेळायचं आणि नंतरच तुम्ही सर्वांनी घरी जायचं. आता सर्वजण हो हो म्हणत असतात. तेव्हा सखी म्हणते हो आता मस्ती वगैरे बस झाली, आता सगळ्यांनी अभ्यास करायचा. तेव्हा इथे कुल्फी म्हणते सखी दीदी मी देखील माझी बॅग घेऊन येते अभ्यास करण्यासाठी. तेव्हा सखी म्हणते हो हो घेऊन ये. आता इथे खरं तर सखीने सर्वांसाठीच क्वेश्चन पेपर तयार केलेले असतात. आता इथे सखी खरं तर परीकडे पेपर देते म्हणत असते की सर्वांना हे पास कर. आता परी सगळ्यांनाच ते पेपर पास करत असते. आता तो पेपर बघून खरं त्यातली एक मुलगी म्हणत असते की सखी दीदी हा जो चित्राचा क्वेश्चन आहे ना तो मला फार आवडला. मित्रांनो खरं तर त्यात गाय वासरूचं चित्र काढायचं असतं आणि ते गाय वासरूचं चित्र पाहूनच खरं तर सखीला इथे हिंट मिळणार असते. पण 1 मिनिट लक्षात ठेवा कारण की चित्र काढण्यासाठी तुम्हाला टाईम ठरवून दिलेला आहे आणि त्या टायमिंगमध्ये जर तुम्ही केलं तर तुम्हाला बक्षीस वगैरे मिळणार आहे. आता सर्वच जण इथे खरं तर आरडाओरडा करत असतात. त्यामुळे इथे सखी म्हणत असते की सायलेन्स थोडं शांत बसा. आता इकडे खरं तर सर्वच मुलं तो पेपर सोडवायला लागलेले असतात. आता इकडे कुल्फी तिच्या रूममध्ये गेले असल्यामुळे इथं उर्मिलाने तिचा हात पकडलेला असतो आणि म्हणत असते की इथे चाळीतल्या मुलांना इथे बोलवलं तरी कुणी. तेव्हा इथे कुल्फी म्हणत असते की सखी दिदीने बाकी कोण बोलवणार आहे आणि ती आता त्यांचा क्लास देखील घेणार आहे. मला जाऊ दे ना मला स्टडी करायची आहे. तेव्हा इथे उर्मिला म्हणत असते की नाही अजिबात नाही तू कुठेही जायचं नाही, तू इथे बेडवर गपचीप बसायचं. कुल्फी मात्र तिचं काहीच ऐकत नाही. ती म्हणत असते सोड आई मला जायचं आहे स्टडी करायची आहे त्यांच्यासोबत आणि तो जे काही तू सँडविच मला बनवणार होतीस ना ते आता माझ्या मित्रांसाठी पण बनव. असं इथे कुल्फी तिचा हात झटकूनच इथून गेलेली असते. आता इथे उर्मिलाच्या खरं जीवर आलेलं असतं ते सँडविच बनवायचं. आता ती म्हणत असते की मीनाक्षीला की मला एक सँडविच बनायचा इथे कंटाळा आला होता, आता ह्या सर्वांचं मी सँडविच बनत बसू का? तेव्हा इथे मीनाक्षी म्हणत असते की तुला काय सँडविचचं पडलं आहे अगं, हे लक्षात घे की हिच्या मनात हे खूळ तरी कुठून आला असेल हे पहिलं बघायला हवं. तेव्हा इथे उर्मिला म्हणत असते की हो अगदी बरोबर आहे वहिनी, तिला आता खाली जाऊन तुम्ही खडसावाच असं म्हणून खरं ह्या दोघी आता इथे खाली आलेल्या असतात. आता इथे सर्वच जण खाली खरं तर क्वेश्चन पेपर सोडवत असतात. तेव्हा मात्र इथे परीला एक डाऊट आलेला असतो. आता ती म्हणत असते सखीदी दूध देणारा प्राणी आणि तिची पूजाही होते म्हणजे गाय आणि गाईच्या पिल्लाला मराठीत वासरू म्हणतात. ते उत्तर मला आले आहे, मात्र मला चित्रच काढता येत नाही, तेवढं मला मदत कर ना. आता इथे खरं तर कुल्फी देखील आलेली असते. ती म्हणत असते की सखीदी मला पण ड्रॉइंग काढायची आहे, मी पण आले आहे. आता सखी इथे म्हणत असते बस तू इथे. आता सखी म्हणत असते की आपण सर्वच जण मिळून इथे पेंटिंग करूया आणि परी डोंट वरी तू अजिबात टेन्शन घेऊ नको, मी तुला काढून दाखवते ना असं म्हणून खरं तर आता इथे सखीने गाय वासरूचं चित्र काढलेलं अगदी तसंच जसं तेजस्विनीच्या ब्लँकेटवर ते चित्र असतं अगदी तसंच. आता हे चित्र पाहून खरं तर त्यातला एक मुलगा म्हणत असतो की वाव सखी दीदी किती छान चित्र काढलं आहेस. आता सर्वच जण म्हणत असतात की वाव सखी दीदी किती मस्त काढलंस ना तू. आता खरं तर सखीला एकदम ते लक्षात येतं की सेम तसंच गाय वासरूच्या चित्राचा तुकडा कानाच्या कपाटात तिला सापडलेला असतो. ती आता मनातच विचार करते तो तुकडा त्यावर देखील गाय वासराचं असं सेम चित्र होतं. तो तुकडा कुठे गेला असेल आणि ते चित्र मला सतत त्याच्या दिशेने का ओढतंय? त्या चित्राचा आणि माझा काही संबंध असेल का? तो तुकडा गेला तरी कुठे असेल? असे एक नाही अनेक प्रश्न तिच्या डोक्यात इथे येत असतात. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग पाहिला खरं तर अजिबातच विसरू नका आणि अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत पाहत राहा लप